अगदी टम्म अशा फुगलेल्या आणि अजिबात तेलकट न होणाऱ्या पुऱ्या कशा बनवायच्या ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अगदी एकूण एक पुरी मस्त टम्म अशी फुगते. शिवाय ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या अजिबात तेलकट बनत नाही. त्यासाठी पीठ कसं भिजवायचं आणि पिठामध्ये असं काय सिक्रेट साहित्य आज आपण वापरणार आहोत, ज्यामुळे आपली जी पुरी आहे ती अजिबात नरम पडत नाही आणि मस्त टम्म अशा फुगतात. शिवाय पुरीला अगदी छान सुंदर कलर येण्यासाठी सुद्धा आज आपण इथे एक पदार्थ वापरणार आहोत, ज्यामुळे पुरीला कलर अगदी सुरेख येतो. बऱ्याच वेळेस पुऱ्या बनवल्यानंतर त्या खूप तेलकट बनतात आणि पटकन त्या नरम पडतात. तर असं होऊ नये म्हणून पीठ भिजवण्यापासून तर अगदी पुरी तळेपर्यंत संपूर्ण अगदी डिटेल व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत टिप्स अँड ट्रिक्स शेअर केलेल्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न वाया घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर पुरीसाठीचं पीठ भिजवून घेऊया. त्यासाठी एका ताटामध्ये एक मोठी वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी इथे मी साधारण 4 चमचे बारीक रवा घेतलेला आहे. तर हाच आपला सिक्रेट पदार्थ आहे, ज्यामुळे आपली जी पुरी आहे ती अगदी मस्त छान टम्म फुगते आणि अजिबात आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या तेलकट बनत नाही. छान मस्त खुसखुशीत पुऱ्या बनवून तयार होतात. रवा घेताना शक्यतो आपल्याला तो बारीक रवाच इथे वापरायचा आहे. तर साधारण 4 चमचे इथे रवा घेतलेला आहे. त्यानंतर 1 चमचा इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे. यामुळे आपल्या पुरीला जो आहे तो कलर अगदी छान येतो. त्यानंतर अगदी चवीनुसार आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि सुरुवातीला हे सर्व एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तर बेसन पीठ हे आपल्याला फक्त 1च चमचा वापरायचा आहे. त्यापेक्षा जास्त बेसन पिठाचा इथे वापर करायचा नाही आहे. तर सर्व पीठ व्यवस्थित असं सुरुवातीला एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर फक्त 1 चमचा यामध्ये मी तेल घातलेलं आहे. कच्चंच तेल इथे वापरलेलं आहे. गरम वगैरे करण्याची गरज नाही आहे. तर तेल घातल्यानंतर पुन्हा पिठाला अगदी व्यवस्थित असं हे तेल आपण लावून घेऊयात अशा पद्धतीने. आता थोडं-थोडं करून यामध्ये पाणी घालायचं आहे आणि आपल्याला घट्टसर असं याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर नॉर्मल आपण चपातीसाठी जसं पीठ भिजवतो त्यापेक्षा अगदी घट्ट असं आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, आपण जे हे पुरीचं पीठ भिजवतो ते थोडं सैलसर भिजवलं जातं आणि मग त्यामुळे पुऱ्या ज्या आहेत त्या खूप तेलकट बनतात आणि पटकन त्या नरम होतात. तर पीठ भिजवताना ही काळजी नक्की घ्यायची आहे, की हे जे पीठ आहे पुरीसाठीचं ते आपल्याला अगदी घट्ट असं भिजवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने म्हणजे पुऱ्या छान खुसखुशीत होतात आणि अजिबात तेलकट बनत नाही. पीठ छान घट्टसर असं इथे भिजवून झालेलं आहे. झाकण ठेवून फक्त 5 मिनिटांसाठी आपण याला झाकून ठेवूयात. तर आपण यामध्ये रवा घातलेला होता, त्यामुळे फक्त 5 मिनिटांसाठी आपण हे पीठ भिजत ठेवलेलं होतं. आता लगेच आपण याच्या पुऱ्या बनवायला घेणार आहोत. त्यापूर्वी याला थोडंसं एकदा मळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता याच्या छोट्या-छोट्या आपल्याला लाट्या करून घ्यायच्या आहेत. ज्याप्रमाणे तुम्हाला छोट्या-मोठ्या साईजमध्ये पुरी हवी आहे, त्याप्रमाणे तुम्ही इथे लाट्या तयार करून घेऊ शकता. तर लाटा इथे मी 4 ते 5 तयार करून घेतलेल्या आहेत. आता आपण पुरी लाटायला घेऊयात. तर पुरी लाटताना आपल्याला इथे फक्त थोडंसं तेलाचा वापर करायचा आहे. अजिबात सुखं पीठ वगैरे इथे वापरायचं नाही आपल्याला. तर अगदी 1 बोटभर इथे मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. पुरी छान लाटून घेतल्यानंतर अशा पद्धतीने एका झाकणाने मी हिला कट करून घेते, जेणेकरून ज्या सर्व पुऱ्या आहेत त्या अगदी एकसारख्या अशा आपल्या बनवून तयार होतील. तर हे पहा, खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त पातळ देखील नाही. अगदी मध्यम जाडीच्या आपल्याला ह्या सर्व पुऱ्या इथे तयार करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने. तर साधारण 5 ते 6 पुऱ्या इथे मी एका वेळेस तयार करून घेतलेल्या आहेत आणि मग नंतर आपण तळण्यासाठी घेऊयात. तर तळण्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय. तेल गरम झालं की गॅसची फ्लेम लो करायची आहे आपल्याला आणि अगदी लो फ्लेमवर आपल्याला दोन्ही साईडने छान मस्त क्रिस्पी होईपर्यंत ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तर पुरी पाहू शकता मस्त टम्म अशी फुगलेली आहे. अशा पद्धतीने थोडंसं झाऱ्याने पुरीवर आपल्याला तेल टाकायचं आहे, म्हणजे पुरी छान पटकन फुलून येते. कलर बघू शकता, यामध्ये आपण 1 चमचा बेसन पीठ वापरलेलं आहे, त्यामुळे पुरीला कलर देखील अगदी सुंदर येतो. तर हे पहा, अगदी छान मस्त टम्म अशी आपली पुरी इथे फुगलेली आहे. दोन्ही साईड अगदी छान व्यवस्थित तळून झाल्यानंतर काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व पुऱ्या इथे आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. फक्त पुरी बनवतानाचं जे पीठ आहे, ते पीठ आपल्याला अगदी छान घट्टसर असं भिजवायचं आहे आणि त्यामध्ये आवर्जून आपल्याला थोडासा तरी रवा वापरायचा आहे, जेणेकरून आपल्या ज्या पुऱ्या आहेत, त्या अजिबात नरम पडत नाही आणि तेलकटसुद्धा होत नाही. आणि अगदी कमी गॅसवर आपल्याला दोन्ही साईडने छान होईपर्यंत आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तर हे पहा, दुसरी पोळीसुद्धा तळून झालेली आहे. तर इथे मी तुम्हाला एक पुरी तोडून दाखवते. तुम्ही पाहू शकता अगदी गार झाल्यानंतर सुद्धा त्या मस्त टम्म अशा फुगलेल्या आहेत आणि आतून तुम्ही पाहू शकता पुरी अजिबात इथे आपली तेलकट वगैरे बनलेली नाही आहेत. मस्त अशा पुऱ्या इथे बनवून तयार होतात. फक्त व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स अँड ट्रिक्स तुम्ही फॉलो करा. तुमच्यासुद्धा पुऱ्या अशाच पद्धतीने अगदी छान टम्म अशा फुगतील आणि अजिबात तेलकट त्या बनणार नाही.
रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.